चाकण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार पौर्णिमा रामगोरे यांनी आपला विजय निश्चित असल्याचं पुणे लाईव्ह कार्यालयाला दिलेल्या भेटप्रसंगी सांगितलंय। दरम्यान यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पती राष्ट्रवादीचे अध्यक्ष राम गोरे देखील उपस्थित होते। चाकण शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चाकण शहराचे अध्यक्ष राम गोरे यांनी व्यक्त केलाय। पौर्णिमा गोरे आणि राम गोरे यांनी नेमकं काय सांगितलंय हे जाणून घेऊया। नमस्कार, मी पौर्णिमा राम गोरे, आपल्या चाकण नगर परिषद प्रभाग क्रमांक 1 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून या निवडणुकीत सामोरे जात आहे। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सोयीसुविधांसाठी आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणुकीसाठी उभी आहे। प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी आणि सोयीसुविधांसाठी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली या सार्वत्रिक निवडणुकीत मी सामोरे जात आहे। या प्रभागातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रगतीसाठी मी सर्वांगीण प्रयत्न करेन। नमस्कार, मी राम सुदाम गोरे, अध्यक्ष चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। गेल्या 10 वर्षापासून मी राजकारणात सक्रिय आहे। या राज्याचे नेते आपले लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यामध्ये माननीय कार्यसम्राट आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। तसेच चाकण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णांनी वेळोवेळी जो पाहिजे तो निधी आपल्याला दिला आहे। चाकणची जी प्रगती झालेली आहे त्यात अण्णांचा मोठा वाटा आहे। विविध प्रभागात विविध समस्या सोडवताना अण्णांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे। चाकणमधील सर्वात महत्त्वाचा पाणी प्रश्न असेल, पाणी प्रश्नासाठी आदरणीय अण्णांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे। 59 कोटीची जी चुकीची पाणी योजना झाली त्या संदर्भात आम्ही आवाज उठवून ती रद्द करण्याचा प्रयत्न केला, ती रद्द करून आणली। त्यासाठी अण्णांनी आणि दादांनी ती रद्द करताना सांगितलं की आपण यापेक्षा मोठी योजना करू जी चाकण शहराला पुरेशी आहे। त्या दृष्टीने दादांनी त्यासाठी आपल्याला 160 कोटीचा निधी आपल्याला दिलेला आहे। या सर्व गोष्टीतून चाकणच्या पाण्याचा प्रश्न हा 100% सुटणार आहे। ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याच्या टाकीसाठी अडचण होती त्या ठिकाणी जे पाणी शुद्धीकरण प्रकल्प करायचा होता त्या ठिकाणी जागा आपल्याला उपलब्ध होत नव्हती। त्या जागेसंदर्भात WMDC पाठपुरावा करून कलेक्टर साहेबांकडे पाठपुरावा करून आदरणीय अण्णांनी तो प्रश्न तातडीने